हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? अहो, आपण छानच असणार. आणि मी खूप दिवसानंतर रेसिपी टाकत आहे, त्याच्यामुळे मला याचा आनंदसुद्धा आहे. आणि हे ओळखलंत का मी काय खात आहे ते? ही आहे मशरूमची भाजी, मस्त दही घरचं आणि फुलके. तर चला, तर आपण मशरूमची रेसिपी बघूया. तर हे आहेत मी गडचिरोलीवरून आणलेले मशरूम. तर याला मस्त असं आपण 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. आपण त्याला माती लागलेली असते ती स्वच्छ आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि चवळीची भाजी जशी आपण कट करतो ना शेंगा, तर तसं आपल्याला याला चॉप करून घ्यायचं आहे. ह्याच्यासोबतच 2 टमाटर आणि 2 कांदेसुद्धा आपण इथे चॉप करून घेतलेले आहे. कढईमध्ये बऱ्यापैकी तेल टाकून घेतलेले आहे, म्हणजेच 2 परी. त्याच्यासोबत अर्धा चम्मच जिरं आणि चॉप केलेले कांदे टाकून घेतलेले आहेत. आता कांदे इथे छान मस्त असे सॉफ्ट होत आले की याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कांडून ठेवलेला लसण आणि अद्रक. तर इथे मी 10-12 कळ्या लसणाच्या छान कांडून घेतल्या होत्या आणि थोडंसं लसण. आता हे होत आलं की याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊया चॉप करून ठेवलेले. त्याच्यासोबतच इथे तिखट, मीठ, हळद, थोडंसं धने पावडर आणि थोडासा गोडा मसाला. आता ह्या सगळ्या साहित्याला छान मस्त असं आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यासोबतच आपण कापून ठेवलेले मशरूमसुद्धा टाकून घेऊया आणि यालासुद्धा छान मस्त असं मिक्स करून घेऊया. आता हे छान मिक्स झालं आणि याला आधी एक वाफ काढून घ्यायची. मग याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि याला 10 ते 12 मिनिट आपण छान मस्त शिजवून घेऊया. ही आपली रेसिपी रेडी आहे आणि मशरूम खाण्यासाठी सुद्धा रेडी आहेत. तर आपण याला भातासोबत किंवा फुलक्यासोबत खाऊ शकता. आता हे मशरूम आपल्याला या सीझनमध्ये मिळतात. या सीझनमध्ये म्हणजे कसं, तर हे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासनं तर शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे 2 आठवडे हे मशरूम मिळतात. तर याचा नक्की आपण आस्वाद घ्यावा, कारण खायला हे खूप छान लागतात आणि पौष्टिक आणि हेल्दी असतात. आपण हे जर कुठल्याही ऑनलाईन ॲपवरून जर घ्यायला गेलं तर हे 1000-1200 रुपये किलोनी मिळतात. पण आपण गावाकडे जर हे घ्यायला गेलो किंवा अशा जिल्ह्यांमध्ये जसं गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये घेतलं तर हे 100 रुपये जोडी आरामात मिळून जाईल. तर नक्की आपण याचा आस्वाद घ्यावा. बाय.